दृष्टी टीका ही माऊलीनं केली की वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर या टिकेशी. म्हणजे अज्ञानी माणसालाही ज्ञान करून देण्याची क्षमता, अज्ञानी माणसालाही ज्ञान मिळवून देण्याची ताकद या ज्ञानेश्वरीला. ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या दगड. म्हणजे कितीही माणूस जरी मूर्ख असला तरी ज्ञानेश्वरीच्या वाचनानं, ज्ञानेश्वरीच्या अध्ययनानं त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि तुम्हाला माहित आहे की ते ज्ञानासारखी पवित्र वस्तू ह्या जगात कोणतीही नाही. ज्ञान हे अतिशय पवित्र आहे. म्हणजे गीतेवर टीका माऊलीनं केली. गीतेच्या 18 अध्याय जे आहेत लक्षात घ्या. 18 अध्यायापैकी 5 अध्याय, अध्याय क्रमांक 7, अध्याय क्रमांक 9, अध्याय क्रमांक 13 आणि अध्याय क्रमांक 15 आणि अध्याय क्रमांक 16, हे 5 अध्याय जर तुम्ही बारकाईनं जर लक्ष दिलं, बघितलं, लक्षात घ्या. अध्याय क्रमांक 7 हा ज्ञान विज्ञान योग आहे. अध्याय क्रमांक 9 हा राजविद्या राजगुह्य योग आहे. अध्याय क्रमांक 13 हा क्षेत्रज्ञ योग आहे. अध्याय क्रमांक 15 हा पुरुषोत्तम योग आहे. आणि अध्याय क्रमांक 16 हा दैवासुर संपादवी भाग योग आहे. म्हणजे गीतेच्या 18 अध्यायापैकी किंवा 18 अध्यायामध्ये हे 5 अध्याय असा आहे. तुम्हाला हे मान्य होईल, लक्षात घ्या की ह्या अध्यायात फक्त भगवंत बोलले. फक्त भगवंताने अर्जुनाला उपदेश 5 अध्याय केला. इतर कोणीही बोलले नाही. फक्त भगवंताच फक्त बोलणं ह्या 5 अध्याय. आणि यातील ह्या 5 अध्याय जे भगवंत बोलले त्यातील हा 9वा अध्याय लक्षात घ्या, राजविद्या राजगुह्य योग. यातील 9 आकडाचा अतिशय सात्विक आहे. असं एका ठिकाणी म्हणजे विनोबा भावेने सांगितलेलं आहे की माऊली ज्यावेळी समाधिस्थ झाली, आळंदीला माऊलीने ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळी या 9व्या अध्यायाचं पठण करत, 9व्या अध्यायाचं वाचन करत, लक्षात घ्या, माऊली समाधिस्थ झाली. एवढं या 9व्या अध्यायाला म्हणजे राजविद्या राजगुह्य योगाला म्हणतात. अतिशय हा 9वा अध्याय. आणि 9 आकडाच महत्वाचा आहे, लक्षात घ्या. सब 9चे तुम्ही संपूर्ण 9चा पाठ जर केला, तिची बेरीज केली तर 9च येते, लक्षात घ्या. 9 1 9 आकडा आहे. 9 2 18, एकाधिक 8 बरोबर 9च बेरीज येते. 9 1 27, 2 अधिक 7 बरोबर 9च आकडा. 9 4 36, लक्षात घ्या, 3 अधिक 6 9च बेरीज येते. 9 45, 4 अधिक 5 9च बेरीज आहे. 9 7 54, 5 अधिक 4 9च बेरीज आहे. 9 7 63, लक्षात घ्या, 6 म्हणजे 6 अधिक 3 9च बेरीज आहे. 9 8 72, 7 अधिक 2 9च बेरीज आहे. 9 9 81, 8 अधिक 1 9च बेरीज आहे. 9 10 90, 9 अधिक 0 9च बेरीज. म्हणजे 9चा संपूर्ण पाठ याचा अर्थ असा लक्षात घ्या की सम आकडे सारख्या, कुठेही बदल. म्हणजे वृत्ती त्यातून आपली वृत्ती ही सम असली पाहिजे, समान. आणि ही समता जी आहे, ही समानता जी आहे, लक्षात घ्या, हे साम्य जे आहे ही माऊली ह्या 9व्या अध्यायात सांगते. आणि त्यातील 9व्या अध्यायातील लक्षात घ्या की जी म्हणजे 395 क्रमांकाची जी ओळ आहे ती पै भक्ती एकी मी झाली ते सारे थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे म्हणते. माऊलीचा अतिशय त्या पत्रम पुष्पम फलम तोयम योगे नत्या प्रेचिती ह्या जो श्लोक आहे यावर एकूण 16 ओव्या माऊलीने लिहिली. 16 ओव्या पूर्ण त्याची 14व्या क्रमांकाची ओवी आहे, लक्षात घ्या. पै भक्ती भगवंत अर्जुनाचं निमित्त आहे, लक्षात घ्या. अर्जुनाचं निमित्त करून भगवंतांनी तुम्हाला मला उपदेश केला. तुम्हाला मला उपदेश आज कित्येक वर्ष झाली, लक्षात घ्या.
एक अक्षर ही गीतेचं बदलता आलं. एक अक्षर, एक शब्द तो सोडूनच नाही, एक अक्षर ही त्या ठिकाणी गीतेचं हे अक्षर त्या ठिकाणी हे स्पष्टीकरण लक्षात घ्या. आज हा उपयोग आज हे तुम्हाला आम्हाला लक्षात घ्या. हे गीता उपदेश करते आणि त्यावर टीका भगवंताने करताना माऊली म्हणतात की भक्ती एकी मी फक्त लोकांना भक्ती जाणतो. लहान आहे का थोर आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, मोठा आहे का छोटा, मला काय गरज नाही बघायला, मी काय बघत नाही, मी फक्त त्यांच्या ठिकाणी असणारी भक्ती पाहतो. मग भक्ती एकी मी जाणे ते साने थोर मध्ये, हे लहान थोर हे जाणत नाही, फक्त त्याची भक्ती जाणतो. कशावर? तर त्यांच्या अंतःकरणात असलेला भाव, तो भाव महत्वाचा लक्षात घ्या. भाव कसा आहे आणि तो भाव आणि भक्ती एवढी फक्त मला भक्ताकडून पाहिजे, मला बाकी काय त्यांचे नको आहे. जे फक्त ही गोवी माऊलीला जी लक्षात घ्या की भक्ताकडून म्हणजे आपल्याकडून, तुम्ही आणि मीही त्या लक्षात घ्या, आपल्याकडून फक्त भक्ती आणि भावाची अपेक्षा कुणी केली? भगवंताने केली. म्हणजे माऊली म्हणतात की भगवंताला भक्ताची फक्त भक्ती आणि भाव पाहिजे. भक्ती आणि भाव सांगणारी शिव. मग आता आपल्याला प्रश्न किंवा तुम्ही म्हणत आहात की भक्ती करा भक्ती करा भक्ती करा. भगवंती हे म्हणतात की मला भक्ताची भक्ती पाहिजे भक्ती पाहिजे. भक्ती म्हणजे नक्की मग काय असा लक्षात घ्या. भक्ती कशा? कारण 9 विधा प्रकार, भक्तीचं 9 प्रकार आहेत लक्षात. 9 विधा भक्ती प्रसिद्धच आहे. श्रवणम कीर्तनम सेवनम पादस्पर्शम दास्यम सत्यम आत्मनिवेदन, भक्तीचे 9 प्रकार. आणि हे 9 प्रकार ते भक्ती पहिल्या क्रमांकाचे लक्षात. श्रवण भक्ती म्हणजे पण हे भक्तीचा जर आपण विचार केला किंवा भक्ती कशाला म्हणायचं, भक्ती का मग फक्त देवाची पूजा करायची, तुळशीला पाणी घालणं म्हणजे भक्ती का? तर भक्ती म्हणजे आणि भक्तीच का करायची हा एक प्रश्न आहे लक्षात. भक्तीच का? कारण भगवंताकडं